सध्या आपण एक महत्त्वाची सिरीज ऐकत आहोत जिचं शीर्षक आहे एवढे महान तारण, सो ग्रेट सॅल्वेशन. आणि इब्री लोकास पत्र 2 आणि 5 मध्ये सांगितलं की एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास आपण कसे निभावू. तर ते तारण किती महान आहे, किती मोठं आहे, त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे, कोणकोणते आशीर्वाद देवाने आपल्याला प्रभू येशूच्या द्वारे अगोदरच दिलेले आहेत, ऑलरेडी दिलेले आहेत, ते आपण ह्या मालिकेत पाहत आहोत. आणि प्रत्येक गोष्ट जी काही आपल्याला गरज आहे, शारीरिक, आत्मिक, आर्थिक, त्या सर्व गोष्टींचा पुरवठा, तरतूद सर्व मानवजातीसाठी एकाच ठिकाणी केलेली आहे. मग त्या गोष्टी ह्या आयुष्यातल्या किंवा येणाऱ्या आयुष्यातल्या असो, आणि ते ठिकाण म्हणजे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. आणि त्या वधस्तंभावर प्रभू येशूने 9 गोष्टींची अदलाबदल केलेली आहे. 9 गोष्टी ज्या आपल्या त्याने घेतल्या आणि त्याच्या ते आपल्याला मिळवून दिल्या. आणि ही सिरीज ह्याच्यामध्ये प्रभू येशूची सुवार्ता आहे की सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी. म्हणजे जे काही आनंदाची बातमी नसेल तर ती सुवार्ता होऊ शकत नाही. सुवार्ता म्हणजे आपण देवासाठी काय केलं पाहिजे ते नाही, तर त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे. तर आतापर्यंत आपण ह्या मालिकेमध्ये 3 गोष्टी पाहिल्या 9 गोष्टींपैकी. त्या वधस्तंभावर एक अदलाबदल झाली, एक्सचेंज. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं जे वाईट ते प्रभू येशूने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आपल्याला म्हणजे सर्व मानव जातीला, फक्त आपल्यालाच नाही. जे काही आपल्याला ड्यू होतं वाईट ते सर्व त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याचं चांगलं आपल्याला दिलं. आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्या, 3 गोष्टींची अदलाबदल. पहिली गोष्टी, आणि हे सर्व यशाया 53 याच्यावर आधारित आहे. यशायाचा 53वा अध्याय हा अख्ख्या शास्त्राचा, बायबलचा सेंट्रल आहे. आणि त्या अध्यायामध्ये आपल्याला प्रभू येशूचा वधस्तंभ आढळतो. यशाया 53ची ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्यापूर्वी जवळजवळ 700 वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे. किती विशेषण आहे का. आणि त्या 53व्या अध्यायामध्ये प्रभू येशूचं दुःख सहन, मरण, पुरलं जाणं आणि पुनरुत्थान ह्या 4ही गोष्टी यशाया 53मध्ये आपल्याला आढळतात. आणि ह्या 9 गोष्टींची अदलाबदल, हे 9 आशीर्वाद जे आपल्याला अवेलेबल झालेत ते यशाया 53मध्ये आढळतात. पहिला आशीर्वाद हा यशाया 53, 4 आणि 5 की प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपल्या पापांची क्षमा व्हावी. जीजस वॉज पनिश्ड दॅट वी माइट बी फॉरगिवन. दुसरी गोष्ट ही की प्रभू येशूला फटके मारण्यात आले यासाठी की आपल्याला शारीरिक आरोग्य प्राप्त व्हावे. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे त्याने फटके खाल्ले, दुःख सहन केलं यासाठी की आपल्या शरीराला, आपल्याला शारीरिक आरोग्य मिळावं. तिसरी गोष्ट ही की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला देवाने पाप असे केले, 2 कोरिंथ 5:21, की ज्यामुळे आपण देवाचे नीतिमत्व व्हावे. 2 कोरिंथ 5 आणि वचन 21. म्हणजे तिसरी गोष्ट काय की प्रभू येशूने आपलं पाप वाहिलं आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं. म्हणून शास्त्र सांगतं रोमकरास पत्र 5 आणि वचन 1 मध्ये की आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत. नव्या करारामध्ये, कृपेच्या काळामध्ये माणूस नियमशास्त्र पाळून नाही, कर्माने नाही, तर प्रभू येशूवरील विश्वासाने नीतिमान ठरतो. आमेन. किती जणांचा विश्वास आहे की आत्ता ह्या मिनिटाला तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. जर तुम्ही बिलीवर आहात तर शास्त्राप्रमाणे तुम्ही नीतिमान सुद्धा ठरलेले आहात. जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही नीतिमान सुद्धा ठरलेले आहात. तर हा तिसरा आशीर्वाद की आपलं पाप त्याने घेतलं आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं. आता मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये पाप आणि पापे अनेक वचन ह्याच्यातला फरक सांगितला. पाप म्हणजे आदामापासून आलेला पापी स्वभाव
ज्याच्यामुळं पापे किंवा पापाचे कृत्य होतात. तर प्रभू येशूने पापाचे कृत्य त्याच्याबद्दलची शिक्षा तर भोगली, परंतु पापी स्वभाव जो आपल्या प्रत्येकामध्ये असतो, मग आपण कोणत्याही जाती धर्माचे असो, तो रूट कॉज ते रोग निदान करून मुळापासून त्याचं उच्चाटन केलेलं आहे ना. तो पापी स्वभाव स्वतःवर घेऊन वधस्तंभावर खेळून टाकलेला आहे, जुना मनुष्य ज्याला शास्त्रात म्हटलेलं आहे. आणि म्हणून शास्त्रात सांगितले की नवा मनुष्य किंवा नवा स्वभाव आपण धारण करावा. तर पहिला आशीर्वाद, प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपल्याला शांती किंवा क्षमा मिळावी. दुसरा आशीर्वाद, त्याने फटके खाल्ले यासाठी की आपल्याला शारीरिक आशीर्वाद मिळावा, शारीरिक आरोग्य मिळावं. तिसरा आशीर्वाद, त्याने आपलं पाप घेतलं आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं. आता काही ट्रान्सलेशनमध्ये धार्मिकता हा शब्द आहे जो चुकीचा आहे. जर कोणाचं ते असेल भाषांतर तर अंडरलाईन करून कृपया नीतिमत्व असं लिहा. नीतिमत्व, रायचसनेस, म्हणजे देवाचं नीतिमत्व आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि आज आपण चौथा आशीर्वाद किंवा चौथी अदलाबदल कोणत्या गोष्टीची झाली, द फोर्थ एक्सचेंज, ते आपण पाहूया. आणि द फोर्थ एक्सचेंज इज दिस: जीसस डाईड ऑर डेथ दॅट वी माइट शेअर हिज लाईफ. प्रभू येशूने आपलं मरण त्याच्यावर घेतलं यासाठी की त्याचं जीवन आपल्याला मिळावं. प्रभू येशूने आपलं मरण त्याच्यावर घेतलं, सोसलं यासाठी की त्याचं जीवन आपल्याला मिळावं. ही चौथी अदलाबदल आहे. आता योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन, जॉन 10:10 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा. आणि हे प्रभू येशूचे वाक्य आहेत: चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करवायस येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे. चोर म्हणजे सैतान, की ज्याचा उद्देश आहे चोरी, घात आणि नाश. तो आपल्या आरोग्याची, आपल्या पैशाची, आपल्या कुटुंबाची आणि शेवटी आपल्या जीवाची चोरी करतो. पण प्रभू येशूचा येण्याचा उद्देश या ठिकाणी सांगितलेला आहे की जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. हा प्रमुख उद्देश. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणखी एक नवीन नियमशास्त्र द्यायला आला नाही, आणखी काही नियम पाळा म्हणून सांगायला आला नाही, तर तो जीवन द्यायला आला. तो आणखी एक नवा धर्म स्थापन करायला आला नाही, तर तो जीवन द्यायला आला. कारण माणसाला आज धर्माची नाही तर जीवनाची गरज आहे. आमेन. आता तो म्हणतो की जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. शास्त्र सांगतं योहान 1 की त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. त्याने म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणजे कोणत्या जीवनाबद्दल तो बोलत होता? त्या काळात लोक काही जिवंत नव्हते का? त्यांच्या ठाई जिवंत नव्हतं का? तो जिवंत लोकांशी बोलत होता. म्हणजे ते लाईफ, ते जीवन हे बायोलॉजिकल किंवा हे शारीरिक दैहिक जीवन नाही. जे जीवन माणसाच्या ठाई ओरिजिनलमध्ये एदेन बागेत होतं फळ खाण्यापूर्वी, जे जीवन फळ खाऊन देवाची आज्ञा मोडल्यामुळे गमावलं, ते जीवन परत द्यायला तो आलेला आहे. म्हणजे काय? त्या एदेन बागेत माणसाने जेव्हा देवाची आज्ञा मोडली, नुसतं फळ नाही खाल्लं है ना, तर त्याने धर्म नाही गमावला, त्याने जीवन गमावलं. तो देवाशी आत्म्याने कनेक्टेड होता. देवाचं सार्वकालिक जीवन, देवाचं जीवन, देवाने श्वास फुकला त्याच्यामध्ये, तो आत्मा घातला देवाचा. पण पाप केल्याने काय झालं की तो सप्लाय जीवनाचा देवाकडून माणसाच्या आत्म्यात जो होत होता, सोर्स, तो सप्लाय देवाकडून कट ऑफ झाला. आणि कालांतराने 930 वर्षानंतर पहिला माणूस आदाम हा मरण पावला. शारीरिक मरण नंतर आलं, अगोदर आत्मिक मरण आलं. आणि ते जे आत्मिक मरण म्हणजे आत्मिक जीवन गमावल्यामुळं, तर ते आत्मिक जीवन जे खरं जीवन आहे ते द्यायला तो आला. माणसाने मरावं ही देवाची इच्छा नव्हती. उलट सांगितलं होतं फळ खाशील तर मरशील, म्हणजे मरू नये ही देवाची इच्छा होती. आणि तरी कोणी वारल्यानंतर लोक काय म्हणतात?
देवाने फार वाईट केलं, देवाने असं नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे देवाला डायरेक्ट ब्लेम जातो. पण मरण देवाने आणलेलं नाही आहे, हे माणसाने स्वतः आज्ञा मोडून स्वतःवर आणलेलं आहे. देवाने वॉर्निंग दिली होती. आमेन. तर ते जीवन जे एदेन बागेत गमावलं, जे ओरिजिनल माणसाच्या ठाई होतं, माणूस कधीही मरू नये, देवासारखा अनंत काळ जिवंत राहावा यासाठी निर्माण केलेला होता. पण माणसाने पाप करून ते लाईफ गमावलं आणि तो सप्लाय जीवनाचा कट ऑफ झाला. आणि ते गमावलेलं जीवन देण्यासाठी प्रभू येशू आला. म्हणून तो म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमेन. आता जे प्रभू येशू आपल्याला ऑफर करतो आणि जे आपल्याला मिळायला पाहिजे याच्यात फार मोठा फरक आहे. शास्त्र सांगते की सर्वांनी पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. रोमकरासपत्र 3. सर्वांनी म्हणजे सर्व देशाच्या जाती धर्मियांच्या लोकांनी, त्याच्यात नो ऑप्शन. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला अंतरले. म्हणजे देवाचं गौरव, तेज हे घालवलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आणि म्हणून त्यांना कळलं की आपण नग्न आहोत. तोपर्यंत त्यांच्या अंगावर कपडे नव्हते तरी त्यांना काही वाटत नव्हतं की आपण नग्न आहोत. ते गौरव, ते तेज त्यांना झाकत होतं. पण फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, ते तेज बाजूला गेलं आणि लगेच त्यांना स्वतःची जाणीव झाली की आपण कसे आहोत. बघा, सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. ते गौरव मिस केलेलं आहे, गमावलेलं आहे. आणि म्हणून रोमकरासपत्र 6 आणि वचन 23 मध्ये असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी पाऊल ह्याविषयी काय सांगतो बघा. आणि ही सुवार्ता, ही आनंदाची बातमी आहे. रोमकरासपत्र 6 आणि 23. कारण पापाचे वेतन मरण आहे. वेतन हा शब्द अंडरलाईन करा. पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. कृपादान हा शब्द अंडरलाईन करा. वेतन म्हणजे जे आपण कमवतो, जे आपण कष्ट करतो, त्याच्या मोबदल्यात मिळालेला पगार किंवा पैसा, की जे आपल्याला मिळायला पाहिजे. आता जर आपण पापी आहोत तर आपल्याला पापाची शिक्षा आणि मरण मिळायला पाहिजे, बरोबर. पण आनंदाची बातमी ही आहे 23व्या वचनात, पण देवाचे कृपादान, वेतन नाही, कृपादान. कृपादान म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं. गिविंग अस व्हॉट वी डू नॉट डिझर्व, दॅट इज ग्रेस. देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे. बघा, आपण पाप केलं, मरण मिळवलं, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन परत उपलब्ध करून दिलं. म्हणजे काय? पहिल्या आदामाने जे गमावलं ते शेवटल्या आदाम प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला मिळवून दिला. किती जण आमेन म्हणू शकतात? हालेलुया. तर हा चौथा एक्सचेंज किंवा हा चौथा आदला बदल आहे. म्हणून ज्यावेळेस कोणी म्हणतं की देवाने न्याय केला पाहिजे, देवाने माझ्यावर अन्याय केलेला आहे, किंवा देवाला दिसत नाही का, देव काहीतरी का, देवाने जर न्याय केला आणि न्याय दिला तर आज कोणीही जिवंत राहणार नाही. कारण पापाचं वेतन मरण आहे. म्हणून देवाचे आभार मानले पाहिजे की तो आपल्याशी जसंच तसं वागत नाही आहे ना. आमेन. आपल्याला न्यायाची नाही, आपल्याला दयेची आणि कृपेची गरज आहे. आपण मरणाच्या लायक आहोत, आपल्यावर दयाची गरज आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की नाही आम्हाला हे मिळालंच पाहिजे, देवाने असं केलंच पाहिजे, ते नाही. सर्वात महत्त्वाची प्रार्थना कोणती? की प्रभू मी पापी आहे, माझ्यावर दया कर, है ना. त्या माणसाने ती प्रार्थना केली, चर्चच्या बाहेर उभा राहून ऊर बडवीत, आणि प्रभू येशूने स्वतः सांगितलं की तो नीतिमान ठरून घरी गेला. आणि पहिला माणूस चर्चमध्ये एकदम फ्रंटला वेदीच्या जवळ होता, तो तसाच बाहेर गेला.
तर हा फरक दोन टाईपच्या लोकांमध्ये आजही आहे, की जे स्वतःला धार्मिक समजतात, की आपल्याला क्षमेची गरज नाही, तारणाची गरज नाही, त्यांच्याबद्दल आहे. पण जे समजतात की आम्ही लायक नाही, देवाने दिलं तर केलं तर बरं होईल, ते त्याच्या कृपेवर विश्वास ठेवतात आणि त्यांना ते कृपादान सार्वकालिक जीवन मिळतं. आमेन. म्हणून आपल्याला वी डोंट नीड जस्टिस, वी नीड मर्सी. आपल्याला न्याय नाही, आपल्याला दयेची गरज आहे. अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. दया केली आणि त्याला बरं पण केलं. तो नाही म्हटलं की मला दृष्टी द्या किंवा मला बरं, माझ्यावर दया करा. दया झाली की बाकीच्या गोष्टी मिळतात. पण बरेच जणांना अजूनही हे समजत नाही. ते म्हणतात याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. अरे आधी देवाची दया मागा, त्या देवाच्या क्रोधातून मुक्त व्हा, देवाशी समेट व्हा, कनेक्टेड व्हा, बाकीच्या गोष्टी आपोआप मिळतील. आपण बाकीच्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागतो आणि मग म्हणतो की प्रार्थना करून काही फायदा नाही, सगळ्यांचं ते होत नाही, ठराविक लोकांना देवाने निवडलेलं आहे आणि सगळ्यांना दान असतं का वगैरे वगैरे. तर सुवार्ता काय, नेमकं काय, देवाने काय केलं आणि आपण काय केलं पाहिजे हे जर क्लिअर कट स्पष्टपणे जर कळलं ना, तर ते इतकं सोपं आहे. सरळ सरळ हे आहे. आता हे सार्वकालिक जीवन आपल्याला का उपलब्ध आहे? हिब्री लोकास पत्र याचा 2 अध्याय आणि 9 वचन बघा. हिब्रूज 2:9 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून. मरणाचा अनुभव हे 2 शब्द अंडरलाईन करा. मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काळ कमी केले होते. म्हणजे काय, प्रभू येशू ख्रिस्त देव असून त्याला देवदूतापेक्षा कमी केलं? हो, असं शास्त्र सांगतं, मी नाही. गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केलेला असं आपण पाहतो बघा. तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केलेला. मरण सोसल्यामुळे अंडरलाईन करा. आणि हे ते चौथं एक्सचेंज, चौथी अदलाबदल, चौथा आशीर्वाद हा आहे की त्याने आपलं मरण सोसलं आणि त्याचं जीवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. प्रेज द लॉर्ड. त्याने आपलं मरण त्याच्यावर घेतलं, सोसलं, मरणाचा अनुभव घेतला आणि जीवन आपल्याला दिलं. आणि हे सर्व त्याच्या कृपेमुळे आहे. हे काय आपण मागितलं की काय, हे काय आपण त्याच्यासाठी लायक आहोत म्हणून नाही आहे. कोणीही तारण्याच्या लायक नाही आहे, लक्षात घ्या. कोणीही म्हणू शकत नाही. तरी लोक म्हणतात की मी हे केलं म्हणून देवाने ते केलं पाहिजे, आणि हेच रॉंग आहे. हीच चुकीची प्रार्थना आहे. आम्ही 40 दिवस उपवास केले, आम्ही एवढे पैसे दिले, मग का बरं देव करत नाही? हेच चुकीचा विश्वास आहे की तुम्ही जे करता त्याच्यावर तुमचा विश्वास आहे, पण तिथून काढून येशू ख्रिस्ताने काय केलं त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि मग तुम्हाला ते मिळेल. आपण देवाशी व्यवहाराची भाषा करतो. मी हे केलं तर देवाने ते केलं पाहिजे. गरज नाही आहे. देवाशी गिव्ह अँड टेकची पॉलिसी नाही करायची. आपण शिक्षेच्या, मरणाच्या लायक आहोत. आपल्याला दयेची, क्षमेची गरज आहे आणि पहिल्याने ती मिळवल्यानंतर बाकीच्या गोष्टी मिळतात. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू ख्रिस्ताला शास्त्रामध्ये शेवटला आदाम असं म्हटलेलं आहे. शेवटला आदाम 1 कोरिंथ 15 आणि वचन 45 आपण वाचू. कोरिंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 45वा वचन. हे एक टायटल, हे एक शीर्षक प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. जसं मनुष्याचा पुत्र वगैरे, तसं हे एक शीर्षक आहे. वचन 45 1 कोरिंथ 15. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. पहिला मनुष्य आदाम हा जिवंत प्राणी असा झाला. प्राणी हा शब्द अंडरलाईन करा. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. आत्मा हा शब्द अंडरलाईन करा. पहिला आदाम म्हणजे कोण? आदाम.
आणि शेवटला आदाम म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आता वचन 47, दुसरं टायटल, दुसरं शीर्षक प्रभू येशूचं काय बघा. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. आणि स्वर्गातून कोण आहे दुसरा मनुष्य? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे 45 आणि 47व्या वचनात 2 शीर्षक, 2 टायटल प्रभू येशूचे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला शेवटला आदाम म्हटलेला आहे. का? कारण आदामापासूनची सर्व जगाची निर्मिती, त्या आदामामुळे सर्व जगावर पाप आणि पापाचे परिणाम आले, भोगायला लावले. तो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगात आला मनुष्य रूपाने, तो शेवटला आदाम म्हणून आला आणि आदामाच्या संततीचे सर्व पाप आणि पापाची शिक्षा आणि परिणाम त्याने स्वतःवर घेतले आणि तिथं रद्द केले, कॅन्सल केले. आमेन. 47व्या वचनामध्ये प्रभू येशूला दुसरा मनुष्य असं म्हटलेलं आहे. सेकंड मॅन, मनुष्य, माणूस जो स्वर्गातून आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं, मरणातून तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला गौरवी शरीराने, त्यावेळेस त्याचं शरीर मानवी होतं, परंतु ते गौरवी तेजस्वी शरीर होतं. क्षणात तो कुठे पण प्रगट होऊ शकत होता, बंद खोलीत पण प्रगट होत होता. ऐका, फार महत्त्वाचं प्रकटीकरण आहे. जगात बाळ म्हणून जन्मल्यापूर्वी अनंत काळापासून प्रभू येशू ख्रिस्त वेगळ्या रूपाने स्वर्गात होता, पण पुनरुत्थान होऊन स्वर्गात गेल्यानंतर तो मानवी गौरवी शरीर घेऊन स्वर्गात गेला आणि आता तो देव आणि मनुष्य, गॉड मॅन म्हणून आहे. म्हणून पहिले तिमोथेय 2:5 मध्ये सांगितलं की देव आणि मनुष्याच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, एकच मनुष्य मध्यस्थ आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. तर तो मनुष्य म्हणून म्हटलेला आहे. मनुष्य, मॅन म्हणजे काय? म्हणजे येशू ख्रिस्त देव पण आहे आणि माणूस पण आहे. बघा, देव आणि मानव, त्या ठिकाणी मानवच्या ठिकाणी आहे मनुष्य, है ना. तर प्रभू येशू ख्रिस्त शेवटला आदाम म्हणजे आदामापासूनचं सर्व त्याने स्वतःवर घेतलं आणि कॅन्सल केलं. आणि दुसरा मनुष्य पुनरुत्थान झाल्यानंतर की मनुष्य ओरिजिनल कसा होता पाप करण्यापूर्वी, कसा पाहिजे देवाच्या प्रतिमेत, तसं गौरवी शरीर तसंच तो झाला. तो दुसरा मनुष्य झाला. आणि त्या दुसऱ्या मनुष्याची जशी आदामापासून निर्मिती झाली, तसं या दुसऱ्या मनुष्यापासून एक नवी निर्मिती झाली. कोणती? 2 कोरिंथ 5:17 मध्ये म्हटलं आहे की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. म्हणजे दुसऱ्या माणसाची नवी उत्पत्ती कोण? तुम्ही आणि मी, जे ख्रिस्ताच्या ठायी आहोत ते. आमेन. म्हणजे आपण शेवटल्या आदामाची किंवा दुसऱ्या मनुष्याची निर्मिती, एक निर्मिती आपली जेव्हा आपण जन्मलो प्रभू येशूकडे वळण्यापूर्वी आपण पहिल्या आदामाचे होतो, पण आता आपण शेवटल्या आदामाचे झालो. आपण पहिल्या मनुष्याचे होतो, पण आता आपण दुसऱ्या मनुष्याचे झालो. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते? म्हणून एक जन्म आपला, ज्या घराण्यात आपण जन्मलो तो असतो जगिकरित्या, शारीरिकरित्या, पण नवा जन्म प्रभू येशू, पवित्र शास्त्र पुनर्जन्म नाही तर नवा जन्म शिकवते. नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात देवाचं राज्य पाहता येत नाही. तो नवा जन्म कसा होतो? प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवल्याने, तारणारा म्हणून स्वीकार केल्याने. योहान 1:12-14 मध्ये सांगितलं की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याच ते, म्हणजे त्याचा स्वीकार केला, तितक्याच त्याने देवाचे पुत्र होण्याचा अधिकार दिला, है ना. त्यांचा जन्म मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा यापासून नाही तर देवापासून झाला. हा नवा जन्म आहे. आमेन. तर हा नवा जन्म पावलेले लोक आपण हे प्रभू येशूची संतती, दुसऱ्या मनुष्याची संतती. एक संतती आदामाची होती, ती पापी झाली. दुसऱ्या मनुष्याची देवाने नवीन संतती निर्माण केली, ते म्हणजे तुम्ही आणि मी. किती विशेष आहे नाही का? जरा विचार करा. पहिल्या आदामाचे ते सर्वच आहेत,
पण शेवटल्या आदामाचे आपण झालं पाहिजे. पहिल्या मनुष्याचं तर सर्व जग आहे, पण दुसऱ्या मनुष्याचे तुम्ही आणि मी झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण प्रभूश्वर विश्वास ठेवतो, तारण होतो, तेव्हा आपण दुसऱ्या मनुष्याचे होतो. आपण नवी उत्पत्ती होतो, एक नवीन जात निर्माण होते, देव मनुष्याची जात, गॉड मॅन, है ना, की त्याचा आत्मा आपल्याला मिळतो. आपण ह्या शरीरात असताना सुद्धा प्रभू येशूसारखं. आणि पहिले योहान 3 सांगितले की एक दिवशी जेव्हा तो प्रगट होईल, जसा तो आहे तसे आपणही त्याच्यासारखे होऊया. कारण का, आपण दुसऱ्या मनुष्याची निर्मिती आहोत म्हणून. प्रेज द लॉर्ड. तर हा चौथा आशीर्वाद किंवा ही चौथी गोष्ट की जी प्रभू येशूने त्याच्याद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिली, की त्याने मरण सोसलं. आता ज्यावेळेस मरण पावतो माणूस, त्यावेळेस काय होतं की जीव जातो, जीव, लाईफलेस. आणि रक्तभिसरण जे आहे, ब्लड सर्क्युलेशन हे थांबतं, अंग थंड पडतं, ब्लड सर्क्युलेशन स्टॉप होतं. आणि लेविय 17:11 असं सांगितलेलं आहे. लेवियचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 11 वचन आपण पाहूया. लेविटिकस 17:11 या ठिकाणी जीवाबद्दल काय सांगितलं आहे आपण पाहूया. लेविय 17 आणि 11 म्हटलं आहे, शरीराचे जीवन तर रक्तात असते. म्हणजे शरीराचा जीव कुठं असतो? रक्तामध्ये. म्हणून रक्ताला जीवन म्हटलेलं आहे. ब्लड इज लाईफ. म्हणून रक्ताचे अर्पण खायचे नाही असं नियमशास्त्रात सांगितलेलं होतं. आता लेविय 17:11 शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी मी तुम्हाला ते दिलेले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. बघा, म्हणजे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना प्राचीन काळापासून माहिती आहे की काहीतरी अर्पण रक्ताचं केल्याशिवाय देव किंवा देवी प्रसन्न होत नसते. ही उपजत बुद्धी माणसाला देवाने दिलेली आहे की देवाला योग्य अर्पण म्हणजे रक्त बळी हा दिला गेला पाहिजे, रक्त सांडलं गेलं पाहिजे, तरच काहीतरी मिळू शकतं. आणि शास्त्रही तेच सांगतं की रक्तात जीवन आहे, रक्तात जीव आहे. प्रभू येशू मरण पावला म्हणजे त्याने त्याचा जीव दिला, अर्पण केला, रक्त सांडलं. का जीव का अर्पण केला? कारण जीवाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी रक्त आहे. मनुष्य आत्मा, जीव आणि शरीर आहे. मरण आल्यानंतर माती मातीला मिळते, पण जीव आणि आत्मा ज्या निर्माण कर्त्याने दिला तो त्याच्याकडे परत जातो. आलं लक्षात? शरीर नष्ट होतं, पण आत्मा आणि जीव हे इंटॅक्ट राहतात, जसे तसे राहतात. आता या ठिकाणी सांगितलं की जीव रक्तामध्ये असतो आणि ते रक्त प्रभू येशूने सांडलं आणि ते वधस्तंभावर ओघळत जाऊन ते खाली जमिनीवर तिथं पडलं. म्हणजे सर्व लोकांसाठी तिथं जमलेल्या प्रत्येक काळातल्या तो येईपर्यंत सर्वांसाठी, ह्या भूतलावरच्या सर्व मानवजातीसाठी ते रक्त सांडलं गेलं. ऐका, ते रक्त का सांडलं? त्या रक्तात त्याचा जीव होता. म्हणजे त्याने त्याचं अर्पण केलं नियमशास्त्राप्रमाणे की जीव दिला, ते रक्त सांडलं. म्हणजे टोटल तारण नियमशास्त्रही पूर्ण केलं. कारण रक्त सांडल्याशिवाय जीवाचे प्रायश्चित्त किंवा पापांची क्षमाही होत नाही. आता ह्याबद्दल यशायाने काय म्हटलेलं आपण वाचू. यशायाचं पुस्तकाचा 53वा अध्याय. मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशूचं दुःख सहन, मरण, पुरलं जाणं आणि पुनरुत्थान ह्या सर्व गोष्टी यशाया 53 आहेत. म्हणून 53वा अध्याय महत्त्वाचा आहे. हा बायबलचा सेंट्रल पॉईंट आहे. शास्त्राच्या मध्यभागी आपल्याला येशू ख्रिस्ताचा क्रूस किंवा वधस्तंभ आढळतो. हे किती विशेष आहे. देवाने शास्त्राची रचना कशी केली विचार करा.
त्याला ठेचावे म्हणजे प्रभू येशूला असे परमेश्वराच्या मर्जीस आले. यशया 53:10. त्याने त्याला पिडिले म्हणजे हे देवाने होऊ दिला. हा देवाचा प्लॅन होता. ही काय फार वाईट गोष्ट झाली असं नको व्हायला पाहिजे असं नाही आहे. झालं नसतं तर आपल्याला तारण नसतं. आपल्याला मरण हे ठरलेलं होतं, नरक ठरलेला होता, काहीच ऑप्शन नव्हता. पण हे देवाचा प्लॅन होता म्हणून देवाने तसं केलं. परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, जीवाचे दोषार्पण 2 शब्द अंडरलाईन करा. आपण नुकतंच वाचलं लेविया 17:11 की रक्ताच्या ठायी जीव किंवा जीवन आहे आणि पापाच्या प्रायश्चित्तासाठी ते रक्त सांडणं आवश्यक आहे आणि तेच या ठिकाणी वधस्तंभावर झालेलं आहे. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर म्हणजे त्याचं मरण वधस्तंभावरचं एक अर्पण होतं. आणि नियमशास्त्रामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे अर्पणं होते. त्याच्यापैकी एक होतं दोषार्पण म्हणजे दोषी ठरवण्यात आल्यानंतर तो दोष सिद्ध झाल्यानंतर झालेली शिक्षा. त्याने स्वतःचं दोषार्पण केलं पण त्याच्या ठायी काही दोष होता का? नाही आहे. पण त्याला दोषी ठरवण्यात आलं का? तुम्ही आणि मी निर्दोष ठरावे म्हणून, तुमची आणि माझी क्षमा व्हावी म्हणून. आणि ही सुवार्ता, ही आनंदाची बातमी आहे. देवाने त्याला दोषी ठरवलं, त्याने स्वतःचं दोषार्पण केलं, जीव दिला यासाठी की आपण निर्दोष देवापुढे ठरावे, नीतिमान ठरावे आणि त्याचं जीवन आपल्याला मिळावं. त्या रक्ताच्या ठायी जीवन आहे. त्या रक्ताने पापांची क्षमा आहे. त्या रक्ताने सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. तर यशया 53:10 सांगितलेलं आहे, त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर म्हणजे मरण पावल्यावर तो संतती पाहिल. कोणती संतती? म्हणजे तो मरणातून पुन्हा उठेल दोषार्पण झाल्यावर. आणि तसं झालं. तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याने संतती पाहिली म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारे जे त्याचे त्या काळातले शिष्य आणि तेव्हापासून 2000 वर्षापासून ह्या काळात तुम्ही आणि मी झालेले शिष्य हे आपण त्याची संतती आहोत. किती जण त्याची संतती आहे? किती जणांना खात्री आहे, गॅरंटी आहे? नसेल तर आज खात्री करून घ्या. त्याचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल आणि त्याने ती पाहिली आणि आजही पाहत आहे. तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. आणि तो झाला. मानवजातीचा प्लॅन, माणूस जो पापी झाला, पाप जगात आलं, पापाचे परिणाम आणि त्याच्या देवाचा जो प्लॅन होता मनुष्य रूपाने त्याला त्याच्या पुत्राला जगात पाठवण्याचा, तारण उपलब्ध करण्याचा, तो सफल झालेला आहे. तुमचं आणि माझं तारण हे कंप्लीट झालेलं आहे. आणि म्हणून इब्री 2:5 तो म्हणतो की एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास आपण कसे निभावू? कसं काय आपण उपेक्षा, कशी काय आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करू शकतो? कसं काय गुड फ्रायडेला फक्त 7च शब्द वर्षानुवर्ष वेगवेगळ्या लोकांकडून ऐकून समजायचं की तेवढंच प्रभू येशूने वधस्तंभावर केलं है ना? आयुष्यभर आपण मरेपर्यंत तेवढेच 7 शब्द आपल्या वाटतं. 7 शब्द म्हणजे प्रभू येशूचं अर्पण. नाही 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 नाही. मी तुम्हाला सांगतो 22 वर्षाच्या माझ्या पालखी सेवेत फक्त 2च वेळेस मी 7 शब्द घेतले आमच्या चर्चमध्ये. एकदाच घेतले होते पण 5-6 वर्षानंतर लोक म्हटले की परत एकदा आम्हाला ऐकायचं आहे कारण नवीनही लोक आलेले होते. तर 7 शब्द एवढंच वधस्तंभ झालं ते नाही आहे. 9 गोष्टींची आदला बदल आहे. 9 आशीर्वाद त्याने आपल्याला उपलब्ध केले. 9 गोष्टी त्याने स्वतःवर घेतल्या आणि त्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या. आणि त्याच्यापैकी 4थी गोष्टी की आपलं मरण त्याने घेतलं आणि त्याचं जीवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. बघा किती विशेष आहे. बघा त्याने आपला जीव वाहू दिला. बघा यशया 53 आणि वचन 12 वचन बघा. आयझाया 53:12. ह्यामुळे, आणि हे परमेश्वर बोलत आहे, 11व्या वचनापासून आपण वाचू म्हणजे ते क्लिअर होईल. यशया 53:11. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर
तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. आणि ते फळ पाहिलं, त्याच्यावर विश्वास ठेवणारे झालेले शिष्य समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरविल. आणि त्या बहुतामध्ये निर्दोष ठरलेले आज तुम्ही आणि मी आहोत. आपण निष्पाप नाही, निर्दोष आहोत. आपल्यावर आरोप होता, पण स्वर्गाच्या कोर्टाने देव पिता जो जज त्याने डिक्लेअर केला की हा निर्दोष आहे, ती निर्दोष आहे, तू निर्दोष आहेस. आणि जेव्हा स्वर्गाचं सुप्रीम कोर्ट निकाल देतं की तुम्ही आणि मी निर्दोष आहोत, आपल्यावर दोषारोप लावणारा कोण? त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरविल. आणि किती किती महान गोष्ट आहे की देवाने त्या बहुतांमध्ये मला घेतलेलं आहे. मी त्याचे आभार मानतो. तुम्हाला घेतलेलं आहे आणि निर्दोष नीतिमान ठरवलेला आहे. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. म्हणजे आपल्या अधर्माचा भार, आपलं ओझं तो त्याच्यावर घेईल आणि त्याने घेतलं. म्हणजे आपल्याला भार वाहण्याची गरज नाही आहे. तरी लोक म्हणतात की मी कर्माचं फळ भोगतोय, माझ्या पूर्वजांचं फळ भोगतोय. भोगायची गरज नाही आहे. सुवार्ता आहे का आनंदाची गोष्ट आहे की प्रभू येशूने तुमच्या कर्माचं फळ भोगलेलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्याकडे वळा आणि त्यातून मुक्त व्हा. वचन 12, ह्यामुळे, आणि हे परमेश्वर देव बोलत आहे, पिता, ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. आणि हे थोर आणि बलवान कोण? ज्याला त्याने लुटलं? लुसिफर आणि त्याचं मंत्रिमंडळ, आकाशातील दुरात्मा, ह्या जगाच्या अधिपती, अंधकाराची सत्ता, हे सर्व स्ट्रॉंगमॅन, लुसिफरचं सैन्य आहे ना, त्यांच्याबरोबर लूट वाटून घेईल. कलस्सै 2:14-15 सांगितलं की त्या वधस्तंभावर त्याने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास नाडिले आणि त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. नाडिले हा मराठी करेक्ट शब्द नाही आहे. तिथं करेक्ट शब्द आहे निशस्त्र केले. त्यांच्याजवळचे शस्त्र काढून त्यांना पॉवरलेस केलं. कुठं? त्या वधस्तंभावर. म्हणून वधस्तंभ हा पराभवाचं नाही तर विजयाचं प्रतीक आहे. आपण नुसतं गाणं म्हणतो वधस्तंभ आमचे भूषण, पण त्याच्यात काय भूषण आहे आपल्याला माहीतच नाही. म्हणून आपण ते रटाळवाने म्हणतो. जर कळलं ना तर आपण सैतानावर विजयी होऊ. मी तुम्हाला सांगतो, हे खरं आहे. जे शास्त्रात लिहिलं ते मी तुम्हाला सांगतोय. जे आपण चर्चमध्ये लहानपणापासून ऐकत आलो ते नाही आहे ना. आणि म्हणून ते डिलीट करून देवाच्या वचनाचं सत्य आपल्याला कळलं पाहिजे. प्रभू येशू म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. कशापासून? चुकीचे विचारसरणी, चुकीचे धार्मिक विचार, मला असं वाटतं, मला वाटलं, देवाने तसं केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, हे जे आहे ना, ह्याच्यापासून आपण मुक्त होतो. आपल्याला क्लिअर कट कळतं की त्याने काय केलं आणि काय नाही, आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आमेन. ह्यामुळे मी त्याला थोराबरोबर विभागणी देईन. तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल. आणि ती त्याने घेतली. सैतानाकडून घेऊन आपल्याला परत मिळवून दिलं. चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो, पण मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. त्या चोराने जे लुटलं, चोरून नेलं तुमचं माझं, ते सगळं त्याने परत घेऊन आपल्याला दिलेलं आहे. सैतानाने जे आदामाचं चोरलं ते सर्व प्रभू येशूच्या द्वारे, शेवटल्या आदामाच्या द्वारे आपल्याला मिळालेलं आहे. फक्त आपल्याला माहीत पाहिजे की ते मिळालेलं आहे आणि कसं घ्यायचं ते माहीत पाहिजे. तर आपण त्याच्यात चालू शकतो आणि त्याचा अनुभव घेऊ शकतो. कारण आपला प्राण वाहू देऊन, बघा, आपला प्राण म्हणजे आपला जीव वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याचा प्राण कसा काय व्हायला? प्राण किंवा जीव कशामध्ये? रक्तामध्ये आहे. ते रक्त जेव्हा वाहिलं, वधस्तंभावर खाली ओघळलं, जमिनीवर पडलं, त्याचा प्राण, त्याचा जीव त्याच्यातून व्हायला. म्हणून लिहिलंय की आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. बघा,
त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. दोन बाजूला दोन चोर होते, अपराधी. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. म्हणजे अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी मध्यस्थी केली. आणि जे तो बोलला ना, ते अगोदरच 700 वर्षापूर्वी यशाने लिहून ठेवलं होतं. गतकाळातील गोष्टी व होणाऱ्या गोष्टी विदित करणारा देव आहे. याच्यावरून काय समजतं की जे होणार आहे ते परमेश्वर अगोदर त्याच्या संदेष्टाच्या द्वारे कळवतो. त्याच्यावरून काय समजतं की हे जे शास्त्र आहे एका धार्मिक ग्रंथ नसून हे जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. ते इतकं ॲक्युरेट, अचूक, विश्वास ठेवण्याजोगं आहे. ते काही पोथीपुराण नाही आहे, ते काही तत्वज्ञान नाही आहे, ती वस्तुस्थिती, फॅक्ट आहे. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं मरण घेतलं आणि त्याचं जीवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि अशा रीतीने हे तारण इतकं महान आहे. आता योहान 6 आणि वचनं 54 ते 56 आपण जरा वाचूया. आणि ह्याच्यामध्ये ह्याविषयीचं आणखी एक प्रगटीकरण आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचनं 54 ते 56. जॉन 6:54 to 56 या ठिकाणी प्रभू येशूने काय म्हटलं बघा. आता हे ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्याला जरा विचित्र वाटतं, किळसवाणं वाटतं, पण हे प्रभू येशूचे शब्द आहेत. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. प्रभू येशूचा देह खाणं आणि त्याचा रक्त पिणं म्हणजे काय? ॲक्च्युली कोणी तसं केलं का? करू शकतं का? आता खाणे आणि पिण्यासाठी काय करावं लागतं? ऐका आणि हे प्रगटीकरण कॅच करा. आपल्याला तोंड उघडून ती वस्तू, तो पदार्थ आतमध्ये घ्यावा लागतो, सेवन करावं लागतं. प्रभू येशूला खाणं, त्याचा रक्त पिणं म्हणजे प्रभू येशूने त्याचा देह आपल्यासाठी वधस्तंभावर मोडला गेला हे विश्वास ठेवून आपल्या अंतःकरणात स्वीकारणं, त्याचं रक्त सांडलं गेलं, जे काही त्याने केलं त्याच्यावर विश्वास ठेवून त्या प्रभू येशूला आतमध्ये घेणं, अंतःकरणात घेणं, हा त्याचा अर्थ आहे. आणि मग तो म्हणतो की त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे, पण माहिती होऊन उपयोग नाही आहे. ते स्वीकारलं पाहिजे. माहीत असणं आणि स्वीकारणं ह्याच्यात खूप फरक आहे, लक्षात घ्या. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे काय? जो मला अंतःकरणात स्वीकारतो, आत घेतो, जो कोणी आपला दार उघडून मला आत घेईल, मी आत बरोबर येईन, जेवेन, आहे ना. म्हणजे हे कोणतं जेवण? हे जे प्रभू येशूने सांगितलं की जो माझा देह खातो, रक्त, तो माझ्यामध्ये, मी त्याच्यामध्ये राहतो. ही आत्म्याने फेलोशिप, आत्मिक फेलोशिप. आणि ज्या वेळेस तुम्ही आणि मी प्रभोजन घेतो ना, त्यावेळेस हे आठवलं पाहिजे, हे समजलं पाहिजे की हे प्रभू येशूच्या रक्ताचं, शरीराचं प्रतीक आहे भाकर, आणि तो प्याला त्याच्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि आपण घेतो म्हणजे आपण प्रभू येशूला घेतलेला आहे, स्वीकारलेला आहे. त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये, तो आपल्यामध्ये आहोत, सेपरेट होऊ शकत नाही. ही आठवण माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याच्या स्मरणार्थ ही आठवण प्रत्येक होली कम्युनियनच्या वेळेस केली पाहिजे. नंतर 53 वचन बघा, 6:53, योहान 6:53. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. म्हणजे जर तुम्ही त्याच्या देहावर, तो देहाने आलेला देव आहे मनुष्य रूपाने, आणि त्याचं रक्त जे वधस्तंभावर सांडलं गेलं, वाहू दिलं गेलं,
जोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला सार्वकालिक जीवन किंवा तारण नाही. बघा, नुसतं माहीत असणं, वचनपाठ असणं, उपदेश करणं वेगळं आणि ते प्रकटीकरण, आत्मिक प्रकट होऊन ते स्वीकारणं हे वेगळं आहे. प्रेज द लॉर्ड. तर रक्त पितो म्हणजे काय की त्या रक्तामध्ये जीवन आहे. आणि म्हणून देवाचं जीवन किंवा प्रभू येशूचं जीवन आपल्यामध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण प्रभू येशूचं सेवन केलं पाहिजे, त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे. त्याचं रक्त जे सांडलं गेलं त्याच्यावर विश्वास ठेवून ते रक्त जसं काय पिलं पाहिजे, म्हणजे त्या रक्ताने काय मिळवलं ते आपण अंतःकरणात स्वीकारलं पाहिजे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस काय झालं माहिती का? ज्यावेळेस त्याचं रक्त सांडलं गेलं त्याच्या ठायी असलेलं सार्वकालिक जीवन, देवाचं जीवन हे मानव जातीला उपलब्ध झालं. आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो ते जीवन आपल्याला मिळतं. म्हणून चौथा आशीर्वाद काय आहे की आपलं मरण त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जीवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि जीवन देण्यासाठी तो आला. म्हणून त्याने म्हटलं की मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ते जीवन आणि तो जीवन देणारा प्रभू येशू याला तुम्ही तुमच्या अंतःकरणात स्वीकारलेला आहे का? तुमचा तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे का? नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ताच वेळ आहे, आजच तारणाचा दिवस आहे. उद्या कदाचित उशीर झालेला असेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.